मासवडे संघासाठीचा कायमचा पाठीरागा म्हणून असणारा हा बंधुत्वाचं नातं जपणारा युवा तरुण सन्माननीय आदरणीय शिवाजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय। पाटील साहेब या आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा। मॅन ऑफ द मॅच ज्युनियर अक्षय आपण या। गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सर्जेराव, ज्याच्या नावातच राव आहे असा सर्जेराव आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय। चांगल्या धीम्या गतीची राईट वरती मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय सर्जेराव। सन्माननीय आदरणीय धोंडीबा भोसले साहेबांच्या शुभ हस्ते ज्युनियर अक्षयला समसमत अध्यक्ष चषकाचा टी शर्ट देऊन सन्मान केला जातोय। वेल्डन अक्षय। सन्माननीय आदरणीय पाथवडे संघासाठीची एक घोषणा देतोय सन्माननीय सुरेश पाटील यांच्या माध्यमातून। प्रति षटक 500 रुपयाचं पारितोषिक असेल। हॅट्रिकला 500 रुपये। फक्त पाथवडे संघासाठी। कव्हरला सजवला, कव्हरला पाठवला, बाउंड्री लेन बार येतोय हा दमदार दर्जेदार चौकार। पुन्हा एकदा पाहायचा चेंडूवरती प्रहार, चेंडूला प्रोटेक्शन होत आहे परंतु एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळत आहे। पलच सुद्धा या खेळाडूंसोबत आपल्या सहकाऱ्यांसोबत आनंद द्विगुणित करताना हा आपल्याला पाहायला मिळतोय। पलश मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटका अखेरी संघाची धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय 12 धावा। सन्माननीय आदरणीय मासवडे गावचे सुपुत्र श्री विठलाई स्पोर्ट्स मासवडे संघाचा पाठीराखा, कायम बंधुत्वाचं नातं जपणारा हा तरुण पाटलांचा पोरगा सन्माननीय आदरणीय शिवाजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या अध्यक्ष चषका दरम्यान गणेश गायकवाड यांच्या हस्ते केला जातोय। जरा टाळ्या होऊ द्यात शिवाजी पाटलांसाठी। दिलदार मनाचं व्यक्तिमत्व, निस्वार्थपणाने अखंडित आपल्या संघाचा पाठीराखा बनून राहणारा हा पाटलांचा पोरगा आपल्याला पाहायला मिळतोय। पाटील कसा असावा याचं नीतिमत्ता उदाहरण। कारण शिवराज कायम सांगतो आमचं शिवादा आहे ते आमच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे। सामन्याला विलंब करू नका। गोलंदाजी ट्रॅकवर किरण शिंदे पाहायला मिळत आहेत। फर्स्ट लेगच्या दिशेला 6+1 नोचा कॉल पंचांचा आहे। फ्रीडचा चेंडू असेल। एका चेंडूवरती 7 धावा मिळत आहेत। ठाणेवाडीच्या धुरंदरांचा हा पीक घेतला जातोय। चषक अध्यक्षांचा आहे पण अध्यक्षांच्या वरती असणारी माया मात्र भोसले साहेब आणि त्यांच्या समवेत गणेश गायकवाड असतील, धोंडीबा चाळके असतील, सर्वांची मात्र अविरत दिसते। सन्माननीय शिवाजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय। आयोजन कमिटीच्या प्रतिनिधींना विनंती आहे सन्माननीय आदरणीय मासवडे गावचे सुपुत्र शिवाजी पाटील यांचा शुभ सन्मान मायेची शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची अध्यक्ष चषकाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन गणेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। शिवाजी पाटील साहेब आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आयोजन कमिटीच्या आणि अध्यक्षांच्या माध्यमातून आपलं मनस्वी हार्दिक स्वागत
आणि आभार व्यक्त करतो. क्या बात आहे. एक तेरी तो एक मेरी, परंतु फ्री हिटचा चेंडू होता, त्याच्यावरती ती संधी मिळणार नाही. किरणचं कौतुक करावं लागेल. बाउंड्री साईडला जी बांधलेली फीट आहे बाउंड्री लाईनच्या, ती बाउंड्री लाईनची लाईन आहे. फक्त व्यासपीठासमोर लाईन आहे, ती बाउंड्रीची लाईन तेवढीच असेल. मानपातवडे संघाचं प्रतिनिधित्व करताना आमचे समालोचक साथी विनोद पाटील सरांचाही या टीम मध्ये आज सहभाग पाहायला मिळतोय. फाईनलेगच्या दिशेला आपणाला पाहायला मिळालं. त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, त्या छोट्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. संघासाठीचं लागणारं मोलाचं योगदान त्या क्षेत्ररक्षकाचं पाहतोय आपण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 1 धाव घेण्यात सफल. एका धावेने संघाची धावफलक मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. 21 धावा, 21 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. क्या बात आहे. बॅक टू बॅक चांगल्या गोलंदाजीची नजाकत पेश करतोय हा गोलंदाज. आणि किरण शिंदे म्हटलं तर अखंड शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हुकुमी एक्का आणि हिरा म्हणावा लागेल. कारण त्याच्या कार्याची चमक ही शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सदैव सोबत असत या असोसिएशनला मात्र काल्पनिक बनवणारी आहे, हे तितकंच खरं आहे. कारण अध्यक्षांच्या समवेत कायम नवीन संकल्पना करण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणारा आणि जे गाणं अध्यक्षांचं वाजतंय त्या गाण्यासाठी प्रथम प्राधान्य त्यांच्याच माध्यमातून पाहायला मिळतंय. क्या बात आहे. बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता सर्जेरावचा मात्र भाव पाहायला मिळतोय. कारण किरण सोबत आहे. किरणने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. विजयाचं किरण त्याच्या गोलंदाजीच्या शैलीतून पाहायला मिळतंय, त्याचं कौतुक करावं लागेल. मित्रांनो, चषक अध्यक्षांच्या नावाचं आहे. कुठेतरी चुकीचा चेंडू होता, परंतु पाहायचंय त्याला प्रोटेक्शन होईल का. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चषक अध्यक्षांच्या नावाचं आहे आणि स्वर्गीय रवींद्र चाळके यांच्या भावाचं आहे, याचं कौतुक करावं लागेल. मित्रांनो, बंधू सोबत कायम एक सावली बनून राहणारा बंधू दुरावला, निसर्गाने हिरावला, परंतु त्या बंधूचं नाव कायम स्मरणात राहण्यासाठी तालुक्याच्या कायम प्रयत्नशील राहणारा बंधू संदीप चाळके पाहायला मिळतंय. धावफलकावरती धावा आपण 22 पाहू. आता मात्र सर्जेरावने चूक केली. त्या चुकीचा भरणा मात्र एकेरी दुहेरी नव्हे एकूण 4 धावेत परिवर्तित होताना पाहायला मिळतोय. 4 धावेंनी संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 26 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. संघासाठीचं तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतं रोहित. चांगला चेंडूचा स्टाईल हाताळणं हे गोलंदाजीसाठीचं पूरक, संघासाठीची पूरक असणारं कॉर्डिनेशन मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. उसळी घेतलेल्या चेंडूवरती प्रहार चढवला फाईन लेगच्या दिशेने. वीरेंद्र सेवाग कक्षाला सलामी देणारा पुन्हाच्या एकदा चेंडू जातोय सीमा पार. येतोय दर्जा चौकार डीजे. पुन्हा एकदा चौकारांची हायट्रिक पाहायला मिळते. महेशाच्या बॅटमधून चेंडू सीमा पार होतोय फरार. येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. सन्माननीय आदरणीय लोखंडे साहेबांचं शुभागमन होत आहे. या अध्यक्ष चषकासाठी आपण लोखंडे साहेब आवर्जून उपस्थित राहिलात आणि वेळ दिलात
त्याबद्दल तुमचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. सन्माननीय आदरणीय गौतम लोखंडे साहेबांचं आवर्जून इथे उपस्थिती आपणाला एक प्रेरणा देणारी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गोलंदाजीसाठी आपणाला रोहित पाहायला मिळतोय, परंतु महेशचं कौतुक करावं लागेल. चांगली विस्फोटक अशी फलंदाजी महेशची पाहायला मिळते. अंबर्डे गावचे सुपुत्र गौतम लोखंडे साहेबांचं शुभागमन झालंय. त्याचबरोबर पंचांचा हात उंचावेल आणि चेंडू हा नो दिला जाईल. एका धावीचा मुनाफा मिळतोय. फ्रीडचा चेंडू असेल. ऐनवाडी गावचे सुपुत्र धुरंधर असं अखंड शाहूवाडी तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संजीवनी देणारं असं व्यक्तिमत्व म्हटलं तर सन्माननीय सुरेशजी लांबोर साहेबांचंही आगमन झालंय. त्यांच्या समवेत सुहास जोरे, त्यांचे बंधुतुल्य मित्र. धर्माचा असून जातीपातीचा अंतर न ठेवता मैत्रीचं एक निथळ नातं सांभाळणारी ही एवन जोडी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. बॅक टू बॅक चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमापार येतोय दर्जेदार महेंद्र सिंग धोनी कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार. धन्यवाद डीजे. आणि त्यांच्या संवत सकाळी 17 पासून आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावपलकावरती धावा पाहायला मिळतात 48. आणि सकाळच्या 17 पासून आपण एक नामवंत असं ऐनवाडीचे सुपुत्र स्वर्गीय नाना भोसले सरपंच साहेबांच्या सुपुत्र सागर नाना भोसले यांचंही इथं आगमन व्यासपीठावर झालंय. त्यांचंही आयोजन संयोजन कमिटीच्या वतीनं आणि अध्यक्षांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत करतो. कारण भोसले साहेबांच्या पश्चात भोसले घराण्याचं नाव कायम सर्वांच्या मनावरती आणि हृदयावरती तेवत ठेवणारे हे त्यांचा सुपुत्र सागर भोसले, याचंही कौतुक करावं लागेल. पंचांचा नोचा कॉल. अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल आणि हा प्रीतचा चेंडू असेल. 50 धाव फलकावरती पाहायला मिळेल आपणाला. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. फ्रेडचा चेंडू आपणाला नक्कीच पाहायला मिळतोय. थोडंसं मिसफिल्ड मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. आणि यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी दोन्ही संघाला निमंत्रित करतो. चला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. डिंगडॉंग आंबा वर्सेस आरकेसीसी चिखलवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना पुकार दिला जातोय. आपण या. पुन्हा चेंडूवरती प्रहार. योगेश भारमलने मात्र आता केलेलं प्लॅनिंग सक्सेसफुल. पुन्हा एकदा नोचा कॉल आहे. पंचांच्या हाताची कसरत करताना स्वयं गोलंदाज आपला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय खरा. चला अजिबात विलंब लावू नका, पंचांना विनंती आहे. फ्रेडचा चेंडू असेल. डिंगडॉंग आंबा वर्सेस आरकेसीसी चिखलवाडी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. चला या. टॉस की बॉचच्या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय. चमचमता बॅनर पाहायला मिळतंय. पंच 9+4 होता का आत्ताचा? एकूण 5 धावा. 59 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. एक चेंडू फक्त आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार पाहायचा आहे. चेंडू जाईल का सीमापार? येतोय आणखीन एक दर्जेदार
चौकार. चला डिंगडॉंग अंबा मुख्य व्यासपीठावर या. आरकेसीसी संघनायक सुहास केतल आलेले आहेत. मी सन्माननीय शिवाजी पाटील साहेबांना विनंती करतो, पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी केली जाईल आणि ज्या ज्या संघाने या सामन्यात पार्टिसिपेट केलंय त्या सर्व संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण पराजय झाला असाल तर या स्पर्धेचा सहभाग झालात त्याबद्दल आपला सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल आपल्या संघाचा. आरकेसीसी चिखलवाडी संघ नाणेफेकी जिंकलेला आहे. आपला डिसिजन त्वरित कळवा. आणि जे दोन्ही संघामध्ये डिसिजन असेल क्षेत्ररक्षणासाठी त्वरित तयारीत राहायचंय. 65 धावा, 65 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार आणि हाही चेंडू जाईल सीमा पार. पुन्हा एकदा नोचा कॉल. 6+1 एकूण 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, पंचांची आर्ग्युमेंट करू नका प्लीज. विशाल 13 बॉल 40 धावांची घाणाघाती प्रहारी खेळी करताना पाहायला मिळतोय. त्याच्या समवेत महेश सुद्धा एक आक ओकणारी फलंदाजी आपण पाहिली. चला मित्रांनो, रिव्ह्यू नाहीये. टाइम ओव्हर. पंचांना विनंती आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक प्लेअर घ्या. पंचांबरोबर थोडंसं आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो प्लीज. पंचांना विनंती आहे एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये यायला हवा. टाइम इज ओव्हर. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावफलकावरती 71 धावा आपण पाहतोय. आता मात्र पंचांच्या आत समांतर धाव मिळेल अवांतर. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहतोय 72. अजूनही काही चेंडू शेष आपल्याला पाहायला मिळत आहेत निर्णायक षटकातील. पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार, आग ओकणारी फलंदाजी, चेंडू सीमापार येतोय हा दर्जेदार षटकार. कोळगाव संघाचं मात्र कौतुक करावं लागेल. शेचाळीस धावांची विशाल खेळी करणारा हा आपणाला पाहायला मिळतोय आणि ह्या षटकाराने 50 होईल का? चेंडू जातोय सीमापार. विशालचं दुसरं अर्धशतक पाहायला मिळतंय. बॅट वर कर जरा विशाल. विशाल अशी खेळी करणारा हा विशाल. ना कद बडा ना पद बडा, ना कद बडा ना पद बडा, दो मुसीबत में खडा वही सबसे बडा. विशालचं कौतुक करावं लागेल. एक चांगली खेळी केली विशालने आणि सुटकेचा श्वास मात्र सोडलाय योगीराज भारमलने. आजचा विश्वास सार्थ ठरवला विशालने. चला कोळगाव संघ विनंती आहे त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या, अजिबात विलंब लावू नका. 84 धावांचं टार्गेट सेट केलंय. 85 धावा बनवायच्या आहेत मान पातवडे संघाला. चला कोळगाव. एक हाती किल्ला लढवताना महेश आणि विशाल यांनी विशाल अशी खेळी उभारली. त्यांचं कौतुक करावं लागेल.
चला स्पीडअप घ्या. कोळगाव संघ विनंती करतो योगीराज आणि सर्व ब्रिगेडला प्लीज थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. स्पर्धा अध्यक्षांच्या नावाची आहे आणि प्रामुख्याने जर आपण पाहिलं शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई श्री ठाणोबा विठलाई स्पोर्ट्स ठाणेवाडी आयोजित अध्यक्ष चषक पर्व 4 आपण पाहतोय. स्वर्गीय बंधू रवी कृष्ण चाळके यांच्या स्फूर्तीने यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा आपण नक्कीच आज पाहतोय. संदीप कृष्ण चाळके यांच्या अध्यक्षाच्या पदाला शोभून साजेशी अशी एक संजीवनी देणारी आणि शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला संजीवनी देणारी ही स्पर्धा पाहतोय. प्रामुख्याने स्पर्धेचा उल्लेख करताना एक नक्कीच सांगावंसं वाटतं सुरेश लांबोरे सर, कारण स्पर्धा अध्यक्ष साहेबांची आहे आणि आज चिकनचा सुद्धा तांबडा रस्स्याचा आस्वाद सर्वांना घ्यायला मिळणार आहे. कारण तुम्ही महाराज आहेत, तुमच्यासाठी पहिलंच प्रोव्हिजन डाळीचं करून ठेवलेलं आहे. वरण भात तुम्हाला आस्वाद घेता येईल आणि त्या सभेत आम्हा सर्वांना तांबड्या रस्स्याचा कोल्हापूरचा स्वाद मात्र आजच्या अध्यक्ष चषकादरम्यान पाहायला मिळेल. खरोखरच आयोजन संयोजन कितपत छान आणि कसं करावं. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या आणि मान पातवडे संघाला विनंती आहे आपले दोन्ही फलंदाज त्वरित पाठवा प्लीज. मित्रांनो विलंब लावू नका. संतोष आणि रोहित आपणाला ही एवन जोडी पाहायला मिळते. डीके स्पोर्ट्स चे टी शर्ट्स परिधान केलेला हा मान पातवडे संघ आपणाला पाहायला मिळतोय. होम स्पोर्ट्स ऐनवडी संघाच्या संगनायकाला विनंती आहे आपण या स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल आपला सन्मान चिन्ह देऊन केला जातोय. आपण या मुख्य व्यासपीठावर आणि आरकेसी चिखलवाडी संघाने आपला डिसिजन कळवायचं आहे. बॉल फर्स्ट. चला आपण सामना संपल्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. टायमरमध्ये कुणालाही कन्सिडर केलं जाणार नाही. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज योगीराज. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार. गुटनाडेक तमाशा देख. चेंडू सीमापार येतोय दर्जेदार चौकार. पहिल्या चेंडूवरती प्रहार आणि योगेशने मात्र या फलंदाजाला केला गार. रोहित बॅक टू दी पॅव्हेलियनच्या दिशेने आता सर्जेराव आलाय. संतोष सर्जेरावचं मात्र हे बॅटल नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि शालेय जीवनात वनभोजनाचे आपण आस्वाद घेताना कित्येकदा पाहिलं. संतोष वरेकर या आजचे वस्ताद आपणाला पाहायला मिळत आहेत. कोल्हापूरच्या तांबड्याचा आस्वाद नक्की ते आपल्याला देणार आहेत. प्रामुख्याने अध्यक्ष चषक म्हटलं तर प्रसाद सुतार आणि गणेश गायकवाड हे बंधुत्वाची जोडी. मात्र बंधुतुल्य मित्र रवीच्या जाण्यानंतर मात्र खंबीरपणे संदीप कृष्ण चाळके यांच्या पाठीशी उभं राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निस्वार्थपणे केलेलं काम कधी यश आपल्यापासून हिरावून घेत नाही हे मात्र आज अध्यक्ष चषक पाहताना आपण नक्कीच पाहतोय. चेंडूवरती प्रहार. चेंडूला होईल प्रोटेक्शन. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर आपण पाहतोय आणि धावपलकावरती धावा आपण नक्की पाहू. 9 धावा. 85 धावांचा पाठलाग करायचा.
दिवसभर डीजे मास्टर वाल्याला सुद्धा गाणं वाजवायचं आहे. अध्यक्षांच्या नावाची जयघोष होताना आज आपणाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रतनबुवा ग्राउंड डोंबिवली येथे आज ही स्पर्धा साकार होते. प्रामुख्याने या स्पर्धेसाठी मुख्य आकर्षण ठरणारं इलेक्शनचं वारं आपणाला शाहूवाडी तालुक्यात पाहायला मिळतंय. परंतु त्याला कुठेतरी आता मात्र गलीपॉईंटच्या दिशेने चेंडूला पाठवलाय आणि आता शर्यत लागली चेंडू आणि क्षेत्ररक्षकात. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. आणखीन एक येतो दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे. चला कोळगाव संघाला विनंती करेल धावपलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 13 धावा. 18-73चं समीकरण आहे. चोवीस धावांचा प्रतिषटक रनरेट आपल्याला पाहायला मिळेल आणि ते रनरेट मात्र अक्षय पाटील ARCCचे कुठेतरी काउंट करताना पाहायला मिळत आहेत. आमच्यानं जमलं नाही, ह्यांच्यानं जमतंय काय ते तरी पाहूया. दीपक शिंदे चिंतेत आहे, पण चिंता मात्र खेळल्याशिवाय दूर होणार नाही. विजयी कायम चाकायचा असतो. विजयाची वरमाला कायम कोणाच्या गळ्यात राहिली नाही, भविष्यातही राहणार नाही. डन्सिंग दाऊंदे विकेट आपल्याला पाहायला मिळालं. चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला शुभम पाहायला मिळतोय. सर्जेराव आणि संतोष ही एवन जोडी. सर्जेरावला मात्र तो एक जुन्या फलंदाजीची शैली बाणा दाखवावा लागेल. चला मित्रांनो, विनंती आहे मित्रांनो, लेगबाईची एक धाव नक्कीच मिळेल. आयोजन कमिटीच्या प्रतिनिधींना विनंती आहे, गणेश गायकवाड जरा लक्ष द्या प्लीज. अध्यक्षांच्या नावाचा जयघोष होतोय. राजकीय पटलावरचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वारं असताना थोड्याच वेळात आपणाला आगमन पाहायला मिळणार आहे. ते महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे शिलेदार आणि प्रामुख्याने शाहूवाडीचे मुख्य दावेदार सन्माननीय आदरणीय सशेगावचे सुपुत्र आबासाहेब पाटलांचं आगमन होणार आहे. पाटील कसा असावा, जिथे कमी तिथे आम्ही, या ब्रीद वाक्याला साथ घेऊन राजकीय पटलावर वाटचाल करणारा पाटील म्हणजे आबासाहेब पाटील. प्रामुख्याने आपल्या राजकीय पटलावरती सुरुवात करताना बैलगाडी गुट्टा शर्यती असतील, बैलगाडी बैलगाडी शर्यत असेल, या क्षेत्रातून स्वतःला अजमावत आपल्या शाहूवाडी तालुक्याचं अखंड महाराष्ट्रभर नावाची लौकिकता जपणारा असा फट्टा म्हटलं तर पाटलांचा सुपुत्र आबासाहेब पाटील. सर्जेरावचं कौतुक करावं लागेल. सर्जेरावचा पूर्व इतिहास जर आपण आठवला तर शॉट्सवर खेळणारा एकमेव खेळाडू म्हणजे सर्जेराव. त्याचं कौतुक करावं लागेल. ती एनर्जी, ऊर्जा असावी लागते मित्रांनो. ज्याच्या मणी क्रिकेटचा भाव त्याचं नाव सर्जेराव. सदैव क्रिकेटशी एकनिष्ठ राहणारा माणचा सुपुत्र सर्जेराव साबळे. शाहूवाडी तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात एक नवीन ओळख, नवीन वर्चस्व निर्माण करून देणारा असा हा खेळाडू. पळता आलं नाही तरी चालेल, पण मी माझ्या संघाशी एकनिष्ठ राहील. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन संतोष आणि
सर्जेरावचं आपण जरूर पाहू. कारण मित्रांनो, प्रामाणिकपणे जर सांगायचं म्हटलं, एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नाही बनता. त्यामुळे मित्रांनो, प्रयत्न करायला काय हरकत आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वाली की कभी हार नहीं होती. कोशिश करतोय आणि कोण करतोय तो म्हणजे सर्जेराव. सर्जेरावचं कौतुक करावं लागेल. सामना कोणीही जिंको, परंतु मन जिंकण्याचं, आपल्या सहकार्याच्या विश्वासाचं सार्थक करणारा खेळाडू आपण पाहतोय. पातवडेचा हा पुत्र सर्जेराव साबळे. नंबर आला नाही तरी चालेल, पण दम दाखवायला काय हरकत आहे. तोच दम दाखवतोय सर्जेराव. असो, किरण शिंदे, कौतुक करावं लागेल. त्यासाठी जरा टाळ्या होऊ द्यात मित्रांनो. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. दोघं मनमुराद आस्वाद घेत आहेत. सह्याद्रीच्या छायेत आणि सह्याद्रीच्या कुशीत ते क्रिकेट पाहावं. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू नगरीचं हे शाहूवाडीचं क्रिकेटाला नवीन संजीवनी, नवीन संकल्पना देणारा सर्जेराव आणि संतोष. संतोषने मात्र संतुष्ट केलंय. सगळ्यांना नाही केलं तरी किरण शिंदेला संतुष्ट केलंय. विनोद पाटलांचा हर्ष मात्र कुठेतरी एक हर्षाचं विरजन होताना नक्कीच पाहायला मिळतं. पण असो, खेळणारे, आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आहेत, ते खूप महत्वाचं आहे. सामना कोणी जिंकला, मी पहिल्यांदाच सांगितलं, विजयाची वरमाला कायम कोणाच्या गळ्यात पडत नसते. आणि विजयासाठी धडपड करणारे पॉलिटिशियन असतात. आपण खेळासाठी धडपड करणारे आहोत आणि खेळाने आपल्या गावाचं, आपल्या संघाचं नाव रोशन करणारे आहोत. खुर्चीसाठी धडपडणारे नव्हेत. म्हणून मित्रांनो, संडे म्हटला तर आपल्या घरादारातील सदस्यांपासून एक्झिट होऊन या खेळाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कायम एकनिष्ठ राहताना आपल्याला सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. कोण विरारवरून येतोय, कोण पनवेलहून येतोय, उपाशी पोटी येत आहेत वडापाववरती वडापाव खाऊन या आपल्या संघासाठीच स्वतःची एनर्जी परिवर्तित करण्याची ही खेळाडूंची शैली आज आपल्याला अध्यक्ष चषका दरम्यान पाहायला मिळते. कारण प्रामाणिकपणे आज जर सांगायचं म्हटलं, विनोद पाटील खरं आहेत ना, लाख गेले तरी चालतील, पण लाखातील हिरे राहिले आमच्या सोबत, हाच आमचा सार्थ अभिमान आहे आणि हाच अध्यक्ष चषकाचा अभिमान आहे. हे प्रामाणिकपणे आज सांगावंसं वाटतंय. सर्जेरावाचा जोर कमी झालेला नाहीये, कारण तोच जोर, तो जल्लोष मात्र पाहायला मिळतोय. सर्जेराव साबळे या खेळाडूने मात्र एक लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. स्फूर्तीला खेळाडू, क्या बात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन जरूर आपण पाहू. योगीराज भारमलने मात्र सुटकेचा श्वास सोडला असेल. पहिला वहिला का होईना विजय मिळवलाय. आता पुढचं मोहरं बघू. चषक अध्यक्ष आहे, अध्यक्ष चषकाच्या एका ट्रॉफीवरती आमचंही नाव असायला हवं, पण त्यासाठी तुम्हालाही चांगलं खेळायला हवं. होईल का विकेट? वाटत तर नाही. बॅलन्स अनकन्व्हिनियन्स. आता मात्र फाईन लेगच्या, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार. सर्जेरावच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार चौकार. ओल्ड इज गोल्ड.
सामन्याच्या औपचारिकता मात्र आपण पाहू. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय 40च्या जवळच पास आहे, त्यामुळे एवढं काही वाईट नाहीये. विनोद पाटील आता कव्हरला सजवून पाठवलाय. वन हँड जेल आणि वन हँड कॅच आपण या अगोदरच्या सामन्यादरम्यान सुद्धा पाहिली होती. तदरम्यान कोळगाव संघ विजयी झालाय. योगीराज भारमल उरणवून आलाय. काय का होईना एक सामना जिंकला, अर्ध्या गॅसचे पैसे निघाले. स्वप्नाचं सार्थक झालं. मोरलं मोर बघू. चला आरकेसीसी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या सामन्यातील अर्धशतकवीर विशाल